नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर सार्वजनिक आरोग्य विभाग भरती, विशेषतः कोल्हापूर मंडळाकडून आलेले एकदम नवीन आणि महत्त्वाचे अपडेट्स. मला माहिती आहे तुमच्या मनात आता खूप धाकधूक चालू असेल, परीक्षेचं काय होणार, जागा किती, बरोबर ना? म्हणूनच अजिबात वेळ न दवडता आपण थेट या सगळ्या आकडेवारीचा आणि परीक्षेच्या नियोजनाचा एकदम सोप्या भाषेत आढावा घेऊया. चला तर मग थेट व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत ते पटकन सांगतो. सगळ्यात आधी कोल्हापूर मंडळातील रिक्त पदांची नेमकी स्थिती काय आहे ते आपण पाहू. त्यानंतर स्टाफ नर्स म्हणजेच अधिपरिचारिका गट क च्या जागांचं संपूर्ण गणित डिकोड करूया. तिसरा मुद्दा असेल परीक्षेचा, म्हणजे परीक्षा कधी होणार आणि कोण घेणार. आणि शेवटी आपली पुढची दिशा आणि तयारी कशी असली पाहिजे यावर आपण बोलणार आहोत. चला तर आपला पहिला टप्पा आहे कोल्हापूर मंडळ रिक्त पदांची स्थिती, आणि हे आहेत मे 2026चे एकदम ताजे अपडेट्स. आणि तो महत्त्वाचा आकडा आहे 35. होय, 35. सध्या कोल्हापूर रिजनमध्ये अधिकृतपणे उपलब्ध असलेल्या रिक्त जागांचा हा मुख्य आकडा आहे. आता तुम्ही म्हणाल फक्त 35? पण मित्रांनो, हा फक्त एक आकडा नाहीये, तर ह्या 35 सुवर्ण संधी आहेत ज्या 35 जणांचं आयुष्य घडवणार आहेत. पण आता साहजिकच एक प्रश्न आला असेल की हा 35चा आकडा आला तरी कुठून? एकूण पदे किती होती आणि ती कशी विभागली गेलीत? चला हेच गणित आता आपण थोडं समजून घेऊया. तर आपला दुसरा टप्पा आहे अधिपरिचारिका गट क तपशील, म्हणजे या 35च्या आकड्यामागची गणिताची फोड. आता स्क्रीनवर 6 तक्ता पहा. इथे तुम्हाला सगळं स्पष्ट वर्गीकरण दिसेल. गट क अधिपरिचारिका म्हणजेच आपल्या स्टाफ नर्सेससाठी एकूण 884 पदे मंजूर आहेत. आता त्यापैकी 738 पदे तर आधीच भरलेली आहेत आणि उपलब्ध असलेली रिक्त पदे आहेत 35. आता तुम्ही खाली पाहिलं तर नर्सिंग इन्चार्जची पण काही पदे दिसतील. 111 मंजूर, 106 भरलेली आणि 5 रिक्त. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या हं. नर्सिंग इन्चार्जची ही जी 5 पदे आहेत ना, ती पूर्णपणे प्रमोशनल पोस्ट्स आहेत. म्हणजे तिथे थेट नवीन भरती होत नाही, ती बढतीनेच भरली जातात. त्यामुळे आपलं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त त्या पहिल्या रांगेतल्या 35 जागांवरच असलं पाहिजे. आता इथे मला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट क्लिअर करायची आहे, कारण बऱ्याच जणांचा इथे गोंधळ उडतो. तुमच्यापैकी काहींच्या वाचनात 81 हा आकडा नक्कीच आला असेल. तर हे नीट लक्षात घ्या की सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय आणि रत्नागिरी जिल्हा रुग्णालय या 2 ठिकाणी मिळून एकूण 81 अतिरिक्त रिक्त जागा आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 81 जागांचा आपल्या कोल्हापूर रिजनच्या 35 जागांशी काहीही संबंध नाहीये. त्या या 35मध्ये समाविष्ट नाहीत, त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यामुळे या आकड्यांची गल्लत अजिबात करू नका. आता वळूया आपल्या तिसऱ्या टप्प्याकडे. परीक्षा कधी आणि कोण घेणार या नियोजनाची दिशा आता आपण पाहूया. आता तुमच्या मनात जो रात्रंदिवस एकच प्रश्न चालू आहे त्यावर बोलूया. परीक्षा कोण घेणार? स्क्रीनवर पहा. डावीकडे DHS म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा आहे. इथे ना अजूनही थोडी अनिश्चितता आहे. MPSCच्या नवीन GR मध्ये सार्वजनिक आरोग्याचं नाव नाहीये. त्यामुळे MPSC ही परीक्षा घेण्याची शक्यता खूपच कमी आहे. मग कोण घेणार? तर आपण असं गृहीत धरू शकतो की बहुधा IBPS किंवा TCS यापैकीच कोणीतरी ही परीक्षा कंडक्ट करेल. आणि चांगली गोष्ट म्हणजे येत्या 30 दिवसांमध्ये आपल्याला याबद्दलची अधिकृत माहिती मिळण्याची दाट शक्यता आहे. आता उजवीकडे बघा, DMERची परीक्षा. इथे मात्र 100% क्लॅरिटी आहे. ही परीक्षा MPSC द्वारेच घेतली जाणार हे निश्चित झालंय. आणि ही परीक्षा साधारणतः पुढच्या 2 ते 3 महिन्यात आपल्याला पाहायला मिळू शकते. आता चित्र एकदम स्पष्ट आहे, बरोबर? त्यामुळे अभ्यासाचं प्लॅनिंग करणं आता नक्कीच सोपं जाईल. आता आपला चौथा आणि शेवटचा टप्पा, तयारी आणि पुढील दिशा. हीच आहे तुमच्या यशाकडे जाणारी वाटचाल. डेटा आणि आकडेवारी आपण बघितली, पण आता ही माहिती यशात कशी बदलायची ते महत्त्वाचं आहे. हा एक विचार कायम तुमच्या मनावर कोरून ठेवा. आपल्याला फक्त एकच जागा हवी आहे. बघा, आजूबाजूला किती स्पर्धा आहे, लाखो अर्ज आलेत का, किंवा मेल फिमेल रेशो काय आहे, या गोष्टींचा काहीही फरक पडत नाहीये. जर तुम्ही प्रामाणिकपणे मन लावून अभ्यास केलात तर तुमचं यश 100% निश्चित आहे. तुम्हाला फक्त एक सीट मिळवायची आहे आणि ती तुम्ही नक्कीच मिळवू शकता. हीच सकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये भिनवा आणि जोमाने कामाला लागा. आणि जाता जाता माझा तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमची 80-20 पॅटर्ननुसार तयारी सुरू आहे का? सध्या DHSवर पूर्ण फोकस ठेवा आणि 80-20 पॅटर्ननुसार तुमचा अभ्यास अखंड चालू राहू द्या. कारण लक्षात ठेवा, सातत्य हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.
मित्रांनो, जर तुम्हाला हे सविस्तर विश्लेषण उपयुक्त वाटलं असेल तर अशाच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी आपल्या चॅनल मेंबरशिप प्रोग्राममध्ये नक्की सहभागी व्हा. जर तुम्हाला DMER बद्दल आणि त्यांच्या आगामी परीक्षांबद्दल अधिक सखोल माहिती हवी असेल तर आमचा पुढील व्हिडिओ नक्की पहा. आणि हो, शेवटी DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असाच अभ्यास करत रहा, तुमचं सिलेक्शन नक्की होईल. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.